नमस्कार मंडळी सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर आपला अधिक मास महिना चालू आहे आणि त्याच्यामध्येच आलेला आहे आपला गुरुपुष्य अमृत योग। अत्यंत शुभ असा दिवस आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत शुभ असा दिवस। तर तुम्ही या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा नक्की करा। तर उद्या आहे गुरुवार 21 मे आणि सूर्योदयापासून रात्री 2:50 पर्यंत गुरुपुष्य अमृत योग आहे। दिवसभर आपल्याला गुरुपुष्य अमृत योग आहे, त्याच्यामुळे तुम्ही दिवसभर सेवा करू शकता। असे म्हणतात की गुरुपुष्य अमृत योगावर जर तुम्ही सोने खरेदी केले ना, तर ते सोने तुम्हाला मोडण्याची वेळ येत नाही। तर तुम्ही नक्की ज्यांना जमेल त्यांनी गुरुपुष्य अमृत योगावर सोने खरेदी करावे। तसेच मग आता गुरुपुष्य अमृत योगावर लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि भगवान विष्णूंना आणि लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी नेमक्या कोणत्या सेवा कराव्या, तर तुम्ही या दिवशी सत्यनारायण नक्की करा। सत्यनारायण पूजन गुरुपुष्य अमृत योगावर आणि अधिक मास महिना चालू आहे। तसे तर या महिन्यामध्ये तुम्हाला जमेल तसे तुम्ही करू शकता, पण हा अत्यंत शुभ असा दिवस आहे, तर तुम्ही सत्यनारायण पूजा नक्की करा। आणि सत्यनारायण पूजा घरच्या घरी कशी करायची या संदर्भात मी आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघा आणि सत्यनारायण पूजन करा। तसेच 12 फुलवातीची सेवा गुरुपुष्य अमृत योगावर लक्ष्मी प्राप्तीसाठी करायची असते। मग ती कशी करायची या संदर्भात सुद्धा आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवलेला आहे, तो पण तुम्ही नक्की बघा आणि उद्या गुरुपुष्य अमृत योगावर 12 फुलवातीची सेवा नक्की करा। अत्यंत अशी लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत फलदायी अशी सेवा आहे। या सेवेचे फळ मिळाल्याशिवाय राहत नाही, तुम्ही नक्की ही सेवा करा। तसेच मग आता उद्या गुरुपुष्य अमृत योग आहे। मग आता ताई आम्हाला गावाला जायचं आहे, आम्ही समजा माहेरी आहोत, इकडे आहोत, समजा जर आम्हाला मग आता 12 फुलवातीची सेवा जर उद्या चालू करायची, तर मग समजा आम्हाला उद्या जमणार नाही। कारण कसं आहे, आपण जर दुसऱ्या गावी बाहेर गावी आपल्या माहेरी कुठं जर असू ना, तर ती सेवा करायला कशी जमन आपल्याला। मग कसं आहे, आपल्याला आपण त्या सेवेच्या समजा 12 दिवस 24 दिवस आपण घरीच पाहिजे ना आपल्या। तर मग तुम्ही काय करा, एक दिवस तरी नक्की सेवा करा। तर मग एक दिवस सेवा कशी करायची, तर तुम्ही काय करायचं आहे, सायंकाळी गाईच्या मस्त तुपाचा दिवा लावून फुलवात लावून देवापाशी लावायची आहे आणि 16 वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे, 16 वेळा व्यंकटस्तोत्रांचं पठण करायचं आहे, 16 वेळा पुरुष सुक्तमचं पठण करायचं आहे। तसेच तुम्ही विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र आणि नवार्णव मंत्र 24 वेळेस पठण करायचं आहे। प्रत्येकी मंत्र 24 वेळेस पठण करायचा। विष्णू गायत्री मंत्र 24 वेळेस पठण करायचा, लक्ष्मी गायत्री मंत्र 24 वेळेस पठण करायचा आणि कुबेर मंत्र 24 वेळेस आणि नवार्णव मंत्र 24 वेळेस पठण करायचं आहे। तर तुम्ही ही अत्यंत फलदायी लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा आहे, ती तुम्ही नक्की करा गुरुपुष्य अमृत योगावर। मग तुम्ही समजा आता ह्या सगळ्या जर सेवा केल्या, तर पुन्हा तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही समजा संध्याकाळी व्यंकटस्तोत्राचं सुद्धा पठण करू शकता। 12 वाजता सेवा असते व्यंकटस्तोत्राची, तर तुम्ही ते सुद्धा गुरुपुष्य अमृत योगावर पठण करू शकता। तर ह्या अशा गुरुपुष्य अमृत योगावर करायच्या सेवा आहेत, अत्यंत फलदायी अशी सेवा आहेत, ते तुम्ही नक्की करा। सेवेचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही आणि भगवान विष्णूंची आणि लक्ष्मी मातेची कृपा आपल्या घरावर सदैव राहते। तर आजच्यासाठी एवढंच। सर्वांना श्री स्वामी समर्थ।